मित्रांनो, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आणि सर्वसामान्यांना अतिशय सगळ्यात मोठा झटका देणारी बातमी. सोन्याचे चांदीचे भाव गगनाला, तर पेट्रोल डिझेल हे सामान्याच्या आवाक्याबाहेर. इस्रायल आणि अमेरिका यांच्या विरोधात इराण यांचं चालू असलेलं युद्ध, त्याच्या झळा मात्र आता भारताला, थेट महाराष्ट्राला आणि थेट शेतकऱ्यांना होताना दिसत आहेत. राज्यावरती मोठं संकट, देशावर देखील सगळ्यात मोठा संकटांचा भस्मासूर. मित्रांनो, जाणून घेऊया पेट्रोल डिझेलसह सोन्याच्या किमती काय होणार. या घडीची जगातील, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बातमी आणि या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय. नेमकं काय घडलंय ते आता आपण जाणून घेऊया. जगभरात तेलाचे भाव गगनाला भिडले. भारतात आता सर्वसामान्यांना पहिला मोठा झटका. मध्य पूर्वेतील युद्ध आता वेगळं वळण घेत आहे. इराणने सौदी अरेबियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावरती हल्ले केले आहेत आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कोणत्याही तेल टँकर किंवा जहाजावरती हल्ला केला जाईल अशी धाडसी घोषणा केली आहे. हा तोच मार्ग आहे ज्यातून जगातील 20% ऊर्जा आयात, भारत जवळजवळ 50% कच्च्या तेलाची आयात या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून करतोय. त्यामुळे भारतात मात्र तेलाच्या किमती प्रचंड वाढणार आहेत. जागतिक तेल संकट अधिकच वाढत आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती 10%हून अधिक वाढ झाली, तर मंगळवारी पुन्हा एकदा 10%हून जास्त तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे संकट आणखी गडद होऊ शकते, ज्यामुळे जागतिक तेलाच्या किमती आणखी वाढून ज्यामुळे प्रति बॅरल $100पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ जागतिक कच्च्या तेलाचे संकट निर्माण होत आहे. दरम्यान भारताने या समस्येला तोंड देण्यासाठी जवळजवळ पूर्ण तयारी केली असं म्हटलं जात आहे. परंतु पेट्रोल 400 रुपये लिटर, डिझेल 500 रुपये लिटर अशा प्रकारची सगळ्यात मोठी झळ भारताला बसू शकते. भारत आपल्या पेट्रोलच्या सुमारे 1/3 पेट्रोल आणि डिझेलच्या 1/4 आणि विमान इंधनाच्या जवळजवळ अर्ध्या भागाची निर्यात करतो. त्यामुळे सरकार प्रथम पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरती बंदी घालण्याचा विचार करत आहे. सर्वात मोठी समस्या LPGची आहे. LPG 5,000वरती टाकी जाण्याची शक्यता आहे. भारत त्याच्या वापराच्या जवळजवळ 2/3 भाग आयातीवर अवलंबून आहे. मर्यादित साठा आहे. भारत त्याच्या जवळजवळ 90% भाग LPG आयात करतोय. यामुळे भारताला याचा खूप मोठा फटका बसू शकतोय. LPGच्या किमती 5,000च्या वरती देखील जाऊ शकतात. उद्योगांच्या अंदाजानुसार जर पुरवठा कमी झाला तर मात्र वाहतूक करणाऱ्या किनाऱ्यावरील सगळ्यांनाच याचा खूप मोठा फटका बसेल. भारतातील कच्च्या तेलाचा साठा 20 ते 25 दिवस टिकेल असा अंदाज आहे. त्यानंतर मात्र भारताला खूप मोठा फटका बसू शकतो अशी सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीही प्रचंड वाढतील. पेट्रोल डिझेल 500 रुपयाच्या वर जाऊ शकते. त्यानंतर सोने चांदी मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाणार असल्याची धक्कादायक माहिती. आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सोनं साधारणतः 4 लाख रुपये तोळा आणि चांदी साधारणतः 8 लाख रुपये किलो अशा प्रकारे सोन्याचे आणि चांदीचे भाव गगनाला पुढील 8 दिवसामध्ये भिडतील. ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या देश पातळीवरती खूप मोठ्या चर्चेने रंगवली जात आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी या 4 वस्तू मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जर गेल्या तर जगणं देखील मुश्किल होऊ शकते. सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारामध्ये देखील येणाऱ्या भाज्या या सगळ्यांचा देखील महागाईमध्ये प्रचंड संताप होऊ शकतो. त्यामुळे आगामी 8 दिवसामध्ये जर युद्ध नाही थांबले तर मात्र देशाच्या प्रत्येक शहरावरती, गावावरती, शेतकऱ्यांवरती याचा खूप मोठा गंभीर परिणाम होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आता पुढील 2 दिवसामध्ये युद्ध थांबवण्याची तयारी सध्या भारत देखील बऱ्याच देशांना करतोय की युद्ध थांबवा. मग आता काय होतं, अमेरिका इराण युद्ध थांबणार का की नाही, का असेच युद्ध राहणार हे आता जवळजवळ लवकरच समजेल. परंतु सध्या मात्र
पेट्रोल डिझेल सोने चांदी गगनाला भिडले हे मात्र नक्की आहे.